नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सिक्वेन्सेस अँड सिरीज या चॅप्टरमधील एक्सरसाइज 2.1 आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचा आहे. फर्स्ट क्वेश्चन, चेक वेदर दी फॉलोइंग सिक्वेन्सेस आर जीपी इफ सो राईट TN. पहा, दिलेली सिक्वेन्स जीपी मध्ये आहे का आपल्याला चेक करायचं आहे. येथे आपल्याला सिक्वेन्स दिलेली आहे, ही सिक्वेन्स जीपी मध्ये आहे का. जीपी म्हणजे काय, जॉमेट्रिक प्रोग्रेशन. पहा, जॉमेट्रिक प्रोग्रेशन, जीपी म्हणजे काय, जॉमेट्रिक प्रोग्रेशन. आपण 10वीच्या वर्गामध्ये एपी पाहिलेलं आहे, म्हणजे काय, ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन. 10वीच्या वर्गामध्ये आपण ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन हे चॅप्टर पाहिलेलं आहे. येथे आपल्याला जॉमेट्रिक प्रोग्रेशन. पहा, ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे एपी आणि जॉमेट्रिक प्रोग्रेशन म्हणजे जीपी. ॲरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये आपण कॉमन डिफरन्स पाहिलेला आहे. कॉमन डिफरन्स, येथे आपल्याला कॉमन रेशो पाहायचा आहे. कॉमन डिफरन्स, कॉमन डिफरन्स म्हणजे काय, पुढची टर्म आणि त्याच्या जवळची मागची टर्म यांचा डिफरन्स, कॉमन डिफरन्स. ॲरिथमॅटिक प्रोग्रेशनचं एक्झाम्पल बघू आपण. 2, 4, 6, 8, 10 याप्रमाणे सिक्वेन्स आहे. तर येथे कॉमन डिफरन्स कसा काढतो आपण. ही पहिली टर्म T1, ही दुसरी T2, ही तिसरी, ही चौथी टर्म आणि ही पाचवी टर्म. कॉमन डिफरन्स म्हणजे काय, T2 - T1. पहा, T2 - T1 हा डिफरन्स किती आहे, 4 - 2 म्हणजे 2चा आहे. आता T3 - T2 पुढची टर्म आणि त्याच्या मागची टर्म म्हणजे कॉन्सिक्युटिव्ह टर्म, पुढची आणि त्याच्या मागची. T3 - T2 म्हणजे 6 - 4 म्हणजे 2 होतील. 8 - 2 म्हणजे काय, T4 - T3. T4 - T3 हा कॉमन डिफरन्स किती येईल, 8 - 6 म्हणजे 2च येणार आहे. बरोबर आहे. कॉमन डिफरन्स येथे इक्वल आहे. हा कॉमन डिफरन्स D ने दाखवतो आपण. कॉमन डिफरन्स आपण D ने दाखवतो. बरोबर आहे. कॉमन डिफरन्स प्रत्येक ठिकाणी सारखाच आहे. म्हणजे ही सिक्वेन्स आपली कशी आहे, एपीमध्ये आहे. कॉन्सिक्युटिव्ह टर्म्समधील कॉमन डिफरन्स इक्वल असेल तर ती सिक्वेन्स एपीमध्ये असते. आता जॉमेट्रिक प्रोग्रेशन, सपोज एक्झाम्पल पाहू आपण. 5, 10, 20, 40 याप्रमाणे एक्झाम्पल आहे. तर आता पुढे सिक्वेन्स आहे ही याप्रमाणे. तर येथे काय आहे, 10 - 5 केले आपण तर 5 मिळेल आपल्याला. बरोबर आहे. म्हणजे हा कॉमन डिफरन्स 5 मिळेल. 20 - 10 केले तर हा कॉमन डिफरन्स आपल्याला 10 मिळेल. 40 - 20 केले तर कॉमन डिफरन्स 20 मिळेल. म्हणजे ही कॉमन डिफरन्स इक्वल आहे का, नाही. येथे कॉमन डिफरन्स इक्वल आहे, परंतु येथे कॉमन डिफरन्स इक्वल नाही. म्हणजे ही सिक्वेन्स एपीमध्ये नाही आहे, परंतु जीपीमध्ये आहे. कशामुळे, कारण येथे रेशो इक्वल आहेत. पहा, येथे आपल्याला काय करायचं आहे, T1 ही T2 ही टर्म T3 आणि ही टर्म T4 आहे. तर आपल्याला येथे कॉमन डिफरन्स नाही, कॉमन रेशो काढायचा आहे. म्हणजे T2/T1 ही व्हॅल्यू किती आहे, 10/5 म्हणजे काय, 10/5 म्हणजे 2 मिळेल. बरोबर आहे. आता T3/T2 पुढची टर्म त्याच्या जवळची मागची टर्म, T3/T2 म्हणजे 20/10. 20/10 हे पण काय येतील, 2च येतील. बरोबर आहे. म्हणजे कॉमन डिफरन्स जो येथे आहे तोच येथे आहे. आता T4/T3 40/20 हा पण कॉमन डिफरन्स कॅल्क्युलेशन केल्यानंतर 2च येणार आहे. बरोबर आहे. हे पण 2च होतील. कोणत्याही दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्ममधील रेशो येथे इक्वल येत आहे, कॉन्स्टंट येत आहे, इक्वल किंवा कॉन्स्टंट येत आहे. म्हणजे ही सिक्वेन्स कशी आहे, जीपीमध्ये आहे. ही सिक्वेन्स जीपीमध्ये आहे. T1 म्हणजे काय, पहिली टर्म. T2 म्हणजे दुसरी टर्म. T1 म्हणजे पहिली टर्म, त्याला आपण ए पण लिहितो. T1 म्हणजेच काय, ए म्हणजे काय, फर्स्ट टर्म. आता आपण एपीमध्ये TNचा फॉर्म्युला पाहिलेला आहे 10वीच्या वर्गामध्ये. एपीमध्ये TNचा फॉर्म्युला आपण काय पाहिलेला आहे, A प्लस ब्रॅकेटमध्ये n - 1 × D. बरोबर आहे. TN कोणतीही टर्म काढायची असेल कोणत्याही नंबरची तर आपण हा फॉर्म्युला अप्लाय करतो. कॉमन डिफरन्स आहे आणि ए म्हणजे फर्स्ट टर्म आहे. आता येथे आपल्याला TNचा फॉर्म्युला कोणता अप्लाय करायचा आहे, TN = AR आणि rचा पॉवर n - 1 हा फॉर्म्युला अप्लाय करायचा जीपीसाठी.
जी पीसाठी हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आणि जी पीसाठी आपल्याला कॉमन डिफरन्स नाही, जी पीसाठी आपल्याला काय चेक करायचं आहे, रेशो चेक करायचा आहे. दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्ममधील रेशो जर कॉन्स्टंट येत असेल तर ती सिक्वेन्स आपली जी पीमध्ये असणार आहे, हे लक्षात राहू द्या. आता येथे आपल्याला सिक्वेन्स दिलेली आहे, ही जी पीमध्ये आहे का आपण चेक करू. पहा इथे आपल्याला काय दिलेलं आहे, चेक वेदर दी फॉलोइंग सिक्वेन्स आर जी पी. जी पीमध्ये सिक्वेन्स आहे का चेक करा. जर कॉमन रेशो यांचा इक्वल येत असेल, कॉन्स्टंट येत असेल तर ही सिक्वेन्स जी पीमध्ये आहे. इफ सो, जर जी पीमध्ये ही सिक्वेन्स असेल तर राईट टी एन. टी एनसाठी हा फॉर्म्युला अप्लाय करणार आपण. ए म्हणजे फर्स्ट टर्म, आर म्हणजे रेशो. याला आपण काय म्हणणार, हा रेशो आहे, ही व्हॅल्यू आरची आहे, ही व्हॅल्यू आरची आहे, म्हणजे प्रत्येक रेशो इक्वल आहे, बरोबर आहे. त्यामुळे ही सिक्वेन्स आपली जी पीमध्ये आहे. पहा आता ही सिक्वेन्स जी पीमध्ये आहे का आपण चेक करू. जी पी म्हणजे जॉमेट्रिक प्रोग्रेशन आणि ए पी म्हणजे ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन. आता ही सिक्वेन्स जी पीमध्ये आहे का आपण चेक करू. ही व्हॅल्यू T1ची आहे, पहिली टर्म, ही दुसरी टर्म, ही तिसरी टर्म आहे आणि ही चौथी टर्म आहे, बरोबर आहे. सोल्युशन कसं लिहिणार आपण, सोल्युशन हेअर T1ची व्हॅल्यू. T1 म्हणजे काय, पहिली टर्म, म्हणजे त्याला आपण एने पण लिहितो. ए म्हणजे T1, लक्षात राहू द्या. ए म्हणजे फर्स्ट टर्म. T1 म्हणजे काय, ए म्हणजे फर्स्ट टर्म, हे लक्षात राहू द्या. एची व्हॅल्यू म्हणजे पहिली टर्म किंवा T1. पण T1ची व्हॅल्यू किती आहे, 2 आहे. T2ची व्हॅल्यू 6 आहे. T3ची व्हॅल्यू म्हणजे तिसरी टर्म 18 आहे आणि T4ची व्हॅल्यू येथे 54 आहे. आता ही सिक्वेन्स जी पीमध्ये आहे का आपल्याला चेक करायचं आहे. जी पीमध्ये कधी असेल, जर त्यांचा कॉन्सिक्युटिव्ह टर्ममधील रेशो इक्वल असेल तर आपण कॉन्सिक्युटिव्ह टर्म, प्रथम हा रेशो चेक करू आपण, नंतर हा रेशो चेक करू आपण, पुढची टर्म आणि त्याच्या मागची टर्म, पुढची टर्म आणि त्याच्या मागची टर्म, म्हणजे काय T2/T1. प्रथम आपण हे चेक करू आपण, T2/T1. हा रेशो किती आहे, 6/2, म्हणजे काय येतील, 3 येतील, बरोबर आहे. 6ला 2ने डिवाइड केलं, आन्सर 3 मिळेल आपल्याला. म्हणजे T2/T1 हा रेशो 3 आहे. पुन्हा आपण हे चेक करू, T3/T2 दुसरा रेशो 18/6. 18ला 6ने डिवाइड केलं, हे पण आन्सर 3 मिळेल आपल्याला, बरोबर आहे. तिसरा रेशो चेक करू आपण, T4/T3, पुढची टर्म T4 आणि त्याच्या मागची टर्म T3. T4 54 आणि T3 18. पहा 54ला 18ने डिवाइड केलं तरी आपल्याला आन्सर 3 मिळेल. म्हणजे येथे पहा या रेशोची व्हॅल्यू 3 आहे. T3/T2 या रेशोची व्हॅल्यू 3च आहे. T4/T3 या रेशोची व्हॅल्यू 3च आहे, बरोबर आहे. म्हणजे काय, हे तीनही रेशो इक्वल आहेत. देअरफॉर येथे लिहिणार आपण T2/T1 इक्वल आहे T3/T2 इक्वल आहे T4/T3, बरोबर आहे. हा रेशो आणि हा रेशो इक्वल आहे, त्याची व्हॅल्यू किती आहे, 3 आहे. याला आपण आरने पण इंडिकेट करू शकतो, R म्हणजे काय, हा रेशो. देअरफॉर आता आपण काय लिहिणार, येथे एक सेंटेन्स लिहिणार, हेअर रेशो ऑफ any two consecutive terms, रेशो ऑफ एनी टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स. कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे पुढची आणि मागची, त्याच्या जवळची. हा रेशो किंवा हा रेशो किंवा हा रेशो, आधी पुढची पाहिजे नंतर मागची, आधी मागची नंतर पुढची, असं नाही करायचं. कारण रेशो आपण पुढची टर्म आणि मागची टर्म याप्रमाणे घेतो. द रेशो ऑफ एनी टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट. कॉन्स्टंट आहे, प्रत्येक वेळी 3च येत आहे, कॉन्स्टंट. हेन्स गिवन सिक्वेन्स, म्हणजे ही सिक्वेन्स दिलेली गिवन सिक्वेन्स इज जी पी. दिलेली सिक्वेन्स जॉमेट्रिक प्रोग्रेशनमध्ये आहे. पहा दिलेली सिक्वेन्स जी पीमध्ये आहे. जर जी पीमध्ये असेल तर आपल्याला टी एनची पण व्हॅल्यू काढायची आहे. जी पीमध्ये सिक्वेन्स आहे, टी एनसाठी फॉर्म्युला कोणता आहे,
जी पीमध्ये टी एनचा फॉर्म्युला आहे ए इंटू आर आणि आरचा पॉवर n-1 हा फॉर्म्युला आहे. त्यासाठी आपल्याला ए म्हणजे काय फर्स्ट टर्म हेअर. आता टी एनची व्हॅल्यू फाइंड आउट करू आपण. हेअर एची व्हॅल्यू किती आहे ए म्हणजे पहिली टर्म म्हणजे T1 ती व्हॅल्यू 2 आहे. रेशो इथे आपल्याला आर पण लागेल बरोबर आहे. मला असा आर काढायची सवय आहे, तुम्ही असाही काढू शकता किंवा असाही काढता येईल. हा आर आहे म्हणून समजून घ्या. आरची व्हॅल्यू किती आहे रेशो म्हणजे हा रेशो 3. आता टी एनची व्हॅल्यू काढू आपण. पुढे लिहा. नाऊ टी एन इक्वल टू ए आरचा पॉवर n-1 व्हॅल्यू पुट करू. ए म्हणजे पहिली टर्म ती आहे आपली 2, आर आहे रेशो आहे 3 आणि n-1 फक्त ए आणि आरचे व्हॅल्यू इथे पुट केले आपण. टी एन इक्वल टू याप्रमाणे टी एनची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे. समजा या सिक्वेन्समधील आपल्याला 15वी टर्म काढायची असेल तर टी 15 करणार आपण बरोबर आहे आणि 15-1 होईल येथे 14 होईल पॉवर. नेक्स्ट सेकंड सब क्वेश्चन. ही सिक्वेन्स जी पीमध्ये आहे का आपण चेक करू. सोल्युशन त्यासाठी टर्म लिहून घेऊ आपण. ही T1 टर्म आहे, ही T2 आहे, ही T3 आणि ही T4. हेअर T1 इक्वल टू 1, T2 इक्वल टू -5, T3 इक्वल टू 25, T4 इक्वल टू -125. आता आपल्याला जी पीसाठी काय पाहिजे रेशो पाहिजे म्हणजे T2/T1 हा रेशो चेक करू. प्रथम T2/T1 दुसरी टर्म अपॉन पहिली टर्म, नंतर तिसरी टर्म अपॉन दुसरी टर्म, नंतर चौथी टर्म अपॉन तिसरी टर्म. याप्रमाणे T2/T1 व्हॅल्यू पुट करू. -5 T1ची व्हॅल्यू 1 म्हणजे हा रेशो किती मिळतो -5/1 म्हणजे -5. हा रेशो आला -5 बरोबर आहे. आता पुढचा रेशो चेक करू आपण. T3/T2 T3ची व्हॅल्यू 25 आणि ही व्हॅल्यू आहे -5. हे पण आन्सर आपल्याला -5 मिळेल. 25ला -5ने डिवाइड केला आन्सर -5 बरोबर आहे. हा पण रेशो -5 आहे, हा पण रेशो -5 आहे. आता हा रेशो चेक करू आपण. T4/T3 कॉन्सिक्युटिव्ह नंबर जवळजवळचे पाहिजेत, पुढचा लगेच मागचा. याप्रमाणे T4ची व्हॅल्यू -125 आणि T3ची व्हॅल्यू 25. 25ने डिवाइड केला आपण तर -5 मिळेल. प्रत्येक ठिकाणी आपल्याला रेशो कॉन्स्टंट येत आहे बरोबर आहे. हेअर T2/T1 ही पण व्हॅल्यू -5 आहे. T3/T2 प्रत्येकाची व्हॅल्यू -5 आहे म्हणजे हे तीनही रेशो एकमेकांना इक्वल आहेत. T4/T3 बरोबर आहे. 2 1 3 2 4 3 याप्रमाणे इक्वल टू -5. प्रत्येक रेशो हेअर रेशो ऑफ एनी 2 कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे क्रमवार म्हणजे लगेच जवळची पुढची आणि मागची त्याच्या ऑफ एनी 2 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्समधील रेशो कॉन्स्टंट आहे. इज कॉन्स्टंट असल्यामुळे हेन्स गिवन सिक्वेन्स इज जी पी. दिलेली सिक्वेन्स जॉमेट्रिक प्रोग्रेशनमध्ये आहे. जी पी लिहिलं तरी चालेल किंवा जॉमेट्रिक प्रोग्रेशन पूर्ण वर्ड लिहिला तरी चालेल. आता आपण सिक्वेन्स जर जी पीमध्ये असेल तर टी एनची पण व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. टी एनची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला एची व्हॅल्यू माहिती पाहिजे. एची व्हॅल्यू आहे 1, फर्स्ट टर्म म्हणजे एची व्हॅल्यू 1 आहे आणि रेशो माहिती पाहिजे. रेशोची व्हॅल्यू किती आहे. हा रेशो -5 येत आहे प्रत्येक ठिकाणी बरोबर आहे. रेशो आहे -5 आणि टी एनचा फॉर्म्युला कोणता आहे. टी एन काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला आहे ए आर आणि ब्रॅकेट आरचा पॉवर n-1 ए आर आणि आरचा पॉवर n-1
आरचा पॉवर n-1 व्हॅल्यू पुट करू. एची व्हॅल्यू 1, आरची व्हॅल्यू -5 आणि n-1. येथे एनची व्हॅल्यू नाही आहे त्यामुळे n-1. 1ने मल्टिप्लाय केलं तर हेच येईल, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला Tnची व्हॅल्यू काय मिळेल, Tn = 1ने मल्टिप्लाय केलं म्हणजे तेच मिळेल आपल्याला n-1. Tnची व्हॅल्यू याप्रमाणे मिळणार आहे. नेक्स्ट सब क्वेश्चन 3. ही T1 आहे, ही व्हॅल्यू T1ची, ही व्हॅल्यू T2, ही व्हॅल्यू आहे T3 आणि ही व्हॅल्यू आहे T4. येथे आपल्याला दिलेली सिक्वेन्स GPमध्ये आहे का चेक करायचं आहे. सोल्युशन आधी दिलेल्या टर्म आपण लिहून घेऊ. इथे लिहा हेअर T1ची व्हॅल्यू किती आहे, √5. T2ची व्हॅल्यू 1/√5. T3ची व्हॅल्यू 1/5√5 आणि T4ची व्हॅल्यू आहे 1/25√5. आता आपल्याला GPमध्ये असण्यासाठी रेशो चेक करायचा आहे. पुढच्या टर्मने मागच्या टर्मला, नंतर पुढच्या टर्मने या मागच्या टर्मला आणि पुढच्या टर्मने मागच्या टर्मला. म्हणजे येथे रेशो चेक करू आपण. T2/T1 हा रेशो 1/√5 आहेत T2ची व्हॅल्यू आणि T1ची व्हॅल्यू √5 आहे. आता 1/√5 आहेत, याला डिवाईड केलेलं आहे अपॉन √5. म्हणजे हे साईन जर आपण मल्टिप्लिकेशन कन्वर्ट केलं तर हा रेसिप्रोकल होईल. हे साईन आपण डिव्हिजनऐवजी मल्टिप्लिकेशन लिहिल्यानंतर याचा रेसिप्रोकल होईल. म्हणजे हे याप्रमाणे आहे, बरोबर आहे. म्हणजे 1 वर जातील आणि √5 खाली येतील. म्हणजे काय होईल, 1/√5 × √5 त्याची व्हॅल्यू काय असते, फक्त 5 असते. म्हणजे √5चा स्क्वेअर होईल, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतील. √5 × √5 फक्त 5. म्हणजे हे आन्सर आपल्याला काय मिळेल, 1/5. हा रेशो काढला आपण. आता T3/T2 T3/T2 हा रेशो. T3ची व्हॅल्यू 1/5√5 आहे आणि अपॉन 1/√5. या दोन टर्म आहेत, या दोन टर्म आहेत, तर यांचं आपल्याला डिव्हिजन घ्यायचं आहे. म्हणजे 1/5√5 आहेत, याचं डिव्हिजन आहे. जर हे आपण साईन मल्टिप्लिकेशन केलं तर हे वर जातील, हे खाली येतील. म्हणजे √5 वर जातील आणि 1 खाली येतील. √5 आणि √5 कॅन्सल होतील, फक्त 1/5 मिळेल. हे पण आन्सर काय मिळेल आपल्याला, 1/5. बरोबर आहे. हे डिव्हिजनमध्ये आहेत, हे पण डिव्हिजनमध्ये आहेत. म्हणजे हे √5 कॅन्सल होतील, फक्त 1/5 याप्रमाणे. आता तिसरा रेशो चेक करू आपण. T4/T3 T4ची व्हॅल्यू 1/25√5 आणि याला डिवाईड करायचं आहे 1/5√5ने. 1/5√5ने मल्टिप्लिकेशन केल्यानंतर हे वर जातील, हे खाली येतील. किंवा हे डिनोमिनेटरमध्ये आहेत, हे डिनोमिनेटरमध्ये आहेत. येथे आपण डिव्हिजन करू शकतो. √5 कॅन्सल होतील आणि 5ने 25 डिवाईड केले 5 मिळेल. म्हणजे हे पण आन्सर आपल्याला 1/5 मिळेल. 1/5 हा रेशो 1/5, हा पण रेशो 1/5. हे इक्वल दाखवा. T2/T1 इक्वल आहे T3/T2 आणि इक्वल आहे T4/T3. हे रेशो इक्वल आहे, प्रत्येकाची व्हॅल्यू 1/5 आहे, बरोबर आहे. रेशो इक्वल असल्यामुळे आपण लिहिणार हेअर रेशो ऑफ एनी टू consecutive टर्म्स इज कॉन्स्टंट. रेशो कॉन्स्टंट येत आहे. कोणत्याही दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्ममधील रेशो घेतला आपण तर तो कॉन्स्टंट येत आहे. कॉन्स्टंट असल्यामुळे हेअर गिवन सिक्वेन्स म्हणजे दिलेली ही सिक्वेन्स GPमध्ये आहे. इज GP जॉमेट्रिक प्रोग्रेशन.
दिलेली सिक्वेन्स जी पीमध्ये असल्यामुळे आपल्याला टी एनची व्हॅल्यू काढायची आहे. एची व्हॅल्यू म्हणजे काय, फर्स्ट टर्म ती आहे √5. बरोबर आहे. ए म्हणजे T1 म्हणजे येथे √5 आहे. नंतर आरची व्हॅल्यू पाहिजे. आर रेशो म्हणजे किती आहे, 1/5. पण आता टी एनची व्हॅल्यू काढायची आहे. टी एनसाठी फॉर्म्युला आहे, जी पीचा फॉर्म्युला टी एनसाठी ए आर आणि आरचा पॉवर किती आहे, n-1. व्हॅल्यू पुट करू. एची व्हॅल्यू किती आहे, √5. आर किती आहे, 1/5. हे 1/5 आणि n-1. येथे एनची व्हॅल्यू नाही आहे आपल्याला, त्याच्यामुळे असंच राहू द्यायचं. टी एनची व्हॅल्यू आपल्याला ही मिळणार आहे. नेक्स्ट सब क्वेश्चन 4 सोल्युशन. हेअर T1ची व्हॅल्यू 3 आहे, T2ची व्हॅल्यू 4 आहे, T3ची व्हॅल्यू 5 आणि T4 ही व्हॅल्यू 6 आहे. आता रेशो चेक करू आपण. T2/T1, नंतर T3/T2, नंतर T4/T3. T2/T1 4/3. हा रेशो आपल्याला 4/3 मिळत आहे. आता T3/T2 5/4. रेशो इक्वल आहेत का, इक्वल आलेले नाहीत. नंतर T4/T3 6/5. रेशो वेगवेगळे आहेत, इक्वल नाहीत. बरोबर आहे, कॉन्स्टंट नाहीत. यावरून आपण काय लिहिणार, म्हणजे रेशो इक्वल नाहीत हे नॉट इक्वल टू T3/T2 नॉट इक्वल टू T4/T3. इथे रेशो इक्वल नाहीत, त्यामुळे गिवन सिक्वेन्स नॉट जी पी. गिवन सिक्वेन्स नॉट जी पी. दिलेली सिक्वेन्स जी पी नाही आहे. याप्रमाणे लिहायचं आहे. जी पी असेल तरच आपल्याला टी एनची व्हॅल्यू काढायची आहे. जी पी नाही आहे, त्यामुळे आपल्याला टी एनची व्हॅल्यू इथे काढायची नाही आहे. नेक्स्ट सब क्वेश्चन 5 सोल्युशन. ही T1ची व्हॅल्यू आहे, ही T2ची, ही T3ची आणि ही आहे T4ची. हेअर T1 = 7, T2 = 14, T3 = 21 आणि T4 = 28. आता रेशो चेक करू आपण. म्हणजे T2/T1 हा रेशो 14/7. 14ला 7ने डिवाइड करू, 2 मिळेल आपल्याला. बरोबर आहे. हा रेशो चेक करू. T3/T2. T3 म्हणजे 21 आणि T2 म्हणजे 14. दोन्ही नंबरला 7ने डिवाइड करू, हे 2 होतील, हे 3 होतील. म्हणजे रेशो 3/2 मिळत आहे आपल्याला. हा 2 आहे, हा 3/2 आणि हा रेशो चेक करू. T4/T3 28/21. दोन्ही नंबरला 7ने डिवाइड करू, हे 3 होतील आणि हे 4 होतील. बरोबर आहे. म्हणजे 4/3. रेशो इक्वल आहेत का, इक्वल नाहीत. 4/3, 3/2 आणि 2 वेगवेगळ्या व्हॅल्यू आहेत. हेअर T2/T1 नॉट इक्वल T3/T2 नॉट इक्वल T4/T3. देअरफॉर गिवन सिक्वेन्स रेशो इक्वल नसल्यामुळे, कॉन्स्टंट नसल्यामुळे गिवन सिक्वेन्स इज नॉट जी पी. ही सिक्वेन्स जी पीमध्ये नाही. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 फॉर दी जी पी. सिक्वेन्स जी पीमध्ये आहे आणि रेशोची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 1/3. आरची व्हॅल्यू आहे ए म्हणजे फर्स्ट टर्म, म्हणजे पहिल्या टर्मची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. तर फाईन T7. आपल्याला टी एनचा हा फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे या सेकंड क्वेश्चनसाठी. म्हणजे ए आर आणि आरचा पॉवर n-1 हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. ए इंटू आर आणि n-1 आरचा पॉवर. आरची व्हॅल्यू माहिती आहे, एची व्हॅल्यू माहिती आहे T7.
T7 म्हणजे येथे यांची व्हॅल्यू किती आहे, येथे यांची व्हॅल्यू 7 घ्यायची आपल्याला. T7 म्हणजे यांची व्हॅल्यू आपल्याला 7 पाहिजे. T7 म्हणजे 7th टर्म काय असेल. पहा एक सिक्वेन्स आहे ती GPमध्ये आहे. रेशोची व्हॅल्यू आपल्याला 1/3 मिळत आहे आणि पहिली टर्म 9 आहे. तर 7वी टर्म काय असणार आहे म्हणजे T7 ती व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. 7वी टर्म त्या सिक्वेन्समधील काय असणार आहे. पहा याचं सोल्युशन 7th टर्म काय असणार आहे म्हणजे T7 ती व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सोल्युशन येथे आपल्याला काय दिलेलं आहे, हेअर R इक्वल टू रेशो दिलेला आहे 1/3. पहिली टर्म याची व्हॅल्यू आहे 9. आपल्याला T7ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. फॉर्म्युला माहिती आहे Tnचा फॉर्म्युला म्हणजे AR आणि पॉवर n-1 हा फॉर्म्युला आहे. आता व्हॅल्यू पुट करू. यांची व्हॅल्यू आपण 7 घेऊ. देअरफॉर T7 T7 हीच व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. 7th टर्म काय असणार आहे, फर्स्ट टर्म सेकंड टर्म याप्रमाणे 7th म्हणजे 7वी टर्म काय असणार आहे. याची व्हॅल्यू पुट करू. 9 आहे आणि Rची व्हॅल्यू 1/3 आणि Rचा पॉवर n-1. n म्हणजे येथे 7 घेणार आपण कारण 7th टर्म फाइंड आउट करायची आहे म्हणजे 7-1. पहा आता हे सॉल्व करू आपण. हे 9 होतील, हे 1/3 आणि 7-1 म्हणजे 6. पहा आता 1/3चा पॉवर 6 आहे म्हणजे याला आपण कसं लिहिणार, हे 9 इंटू 1/3चा पॉवर 6 म्हणजे काय 1/3 इंटू 1/3 इंटू 1/3 हे 6 टाइम्स मल्टिप्लिकेशनमध्ये म्हणजे 1 2 3 4 5 1/3. पहा हे न्यूमरेटरमध्ये आहेत 9 बरोबर आहे म्हणजे 3ने कॅन्सल करता येतील आपल्याला. 3ने हे 3 होतील, पुन्हा हे 3 आणि हे 3 कॅन्सल होतील म्हणजे काय राहत आहे 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3 1/3 इंटू 3 9 इंटू 3 27 इंटू 3 म्हणजे 81. आन्सर काय मिळेल आपल्याला 1/81. T7ची व्हॅल्यू देअरफॉर T7 7वी टर्म आपल्याला काय मिळणार आहे, येथे T7 लिहा. देअरफॉर T7 इक्वल टू 7वी टर्म आपल्याला काय मिळेल 1/81. नेक्स्ट सब क्वेश्चन सेकंड. सिक्वेन्स GPमध्ये आहे आणि पहिली टर्म ही आहे आणि रेशो आपल्याला 3 दिलेला आहे. तर T6 तर त्या सिक्वेन्समधील 6वी टर्म काय असणार आहे, T6ची व्हॅल्यू काय असेल. येथे यांची व्हॅल्यू आपण 6 घेणार. सोल्युशन दिलेलं काय आहे लिहून घेऊ. याची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 7/243 आणि रेशो दिलेला आहे 3. तर आपल्याला T6ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. T6ची व्हॅल्यू किती असेल. फॉर्म्युला हा आहे, कोणतीही टर्म काढायची असेल कितव्याही नंबरची तर फॉर्म्युला हा वापरायचा. T5 T6 T7 म्हणजे कोणत्याही त्या सिक्वेन्समधील कोणतीही टर्म आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी हा फॉर्म्युला अप्लाय करायचा. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे वी नो. हा फॉर्म्युला लिहून घेऊ आपण. Tnची व्हॅल्यू काढायची असेल, कोणतीही टर्म काढायची असेल Tn तर फॉर्म्युला आहे AR आणि Rचा पॉवर n-1. हा फॉर्म्युला A म्हणजे पहिली टर्म ती दिलेली आहे 7/243 आणि R इंटू R आहे 3 परंतु Rचा पॉवर n-1. n येथे यांची व्हॅल्यू आपल्याला 6 पाहिजे बरोबर आहे म्हणजे T6ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. त्यासाठी आपण यांची व्हॅल्यू 6 घेणार आणि येथे n ऐवजी 6 पुट करणार. 6 - 1 म्हणजे 3चा पॉवर 6 - 1 इक्वल टू हे 7/243 इंटू 3चा पॉवर 6 - 1 म्हणजे 6 - 1 म्हणजे 5 म्हणजे 3चा पॉवर किती आहे 5 आहे. आता हे कॅल्क्युलेशन करू आपण. 3चा 5th पॉवर असेल 3चा 5th पॉवर म्हणजेच काय 243 किंवा करून पहा 3चा 5th पॉवर म्हणजे 3 इंटू 3 इंटू 3 असे 5 टाइम्स. हा मल्टिप्लिकेशन करून पहा. 3 इंटू 3 9 होतील, 9 इंटू 3 27 होतील, 27 इंटू 3 81 होतील आणि 81 इंटू 3 243 बरोबर आहे. म्हणजे 3चा 5th पॉवर म्हणजेच काय 243 म्हणजे इथे लिहिणार 7/243. 3चा 5th पॉवर 243 येत आहे म्हणजे 243 आणि 243 कॅन्सल होतील
फक्त 7. पहा T6ची व्हॅल्यू, देअरफोर त्या सिक्वेन्समधील 6वी टर्म काय असणार आहे? 7 असणार आहे. नेक्स्ट पहा सब क्वेश्चन 3. आरची व्हॅल्यू दिलेली आहे, T6ची व्हॅल्यू दिलेली आहे. तर ए म्हणजे फर्स्ट टर्म काय असेल? सिक्वेन्स GPमध्ये आहे, रेशो हा आहे आणि 6वी टर्म आपल्याला दिलेली आहे. त्या सिक्वेन्सची 6वी टर्म म्हणजे T6ची व्हॅल्यू एवढी आहे. तर पहिली टर्म काय असेल? फॉर्म्युला तोच अप्लाय करायचा. पहा सोल्युशन दिलेलं काय आहे लिहून घेऊ. हेअर आरची व्हॅल्यू दिलेली आहे, रेशो आहे -3. त्या सिक्वेन्समधील 6वी टर्म आपल्याला दिलेली आहे 1701. ही 6th टर्म आहे. तर आपल्याला पहिली टर्म काय असेल? त्या सिक्वेन्सची पहिली टर्म ती फाइंड आउट करायची आहे. वी नो आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. वी नो TN फॉर्म्युला आहे ए आर आणि आरचा पॉवर n-1. बरोबर आहे. ए म्हणजे पहिली टर्म ती आपल्याला काढायची आहे, ती व्हॅल्यू माहिती नाही. TN आपल्याला T6ची व्हॅल्यू माहिती आहे. TN ऐवजी आपण T6 पुट करू. बरोबर आहे. ही व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. तर येथे आर आहे -3. आता येथे एनची व्हॅल्यू 6 झालेली आहे म्हणजे n-1. येथे एनची व्हॅल्यू आपण किती घेणार? 6 घेणार. 6-1. बरोबर आहे. कारण T6साठी येथे n तर येथे n, येथे जो नंबर आहे तोच नंबर येथे येणार आहे. T6ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे एवढी व्हॅल्यू. T6ची व्हॅल्यू पुट करू 1701 इक्वल टू एची व्हॅल्यू काढायची आहे -3. त्याचा पॉवर 6-1 पॉवर 5 होईल. पहा मागच्याच प्रॉब्लेममध्ये आपण पाहिलेलं आहे 3चा 5th पॉवर म्हणजे काय? 243. बरोबर आहे. 3 × 3 × 3 म्हणजे 3 × 3 असे 5 टाइम्स म्हणजे काय? 3चा 5th पॉवर म्हणजे 243. बरोबर आहे. देअरफोर 1701 इक्वल टू ए मायनसचा नंबर आहे आणि पॉवर ऑड आहे. आता हे साईन येथे -3 आहे 5th पॉवर. 3चा 5th पॉवर म्हणजे 243 परंतु मायनस आहे. तर प्लस घ्यायचं की मायनस घ्यायचं आपण? कारण -3 × -3 × -3 × -3 पहा हे प्लस होतील. प्लस इंटू मायनस म्हणजे मायनस होतील, परंतु मायनस इंटू मायनस प्लस होतील, परंतु प्लस इंटू मायनस मायनस होतील. आता हे 5 पर्यंत आहे म्हणून आपल्याला कॅल्क्युलेशन करता आलं. याचा आन्सर मायनसमध्ये येणार आहे. बरोबर आहे. परंतु खूप मोठा नंबर असेल तर आपल्याला वेळ लागेल खूप करण्यासाठी. त्यासाठी काय करायचं आहे? एक लक्षात ठेवा, मायनस साईन असेल म्हणजे मायनस निगेटिव्ह नंबरचा पॉवर जर ऑड असेल, ऑड म्हणजे ऑड नंबर म्हणजे 3, 5, 7, 9 याप्रमाणे, तर त्याचा आन्सर आपल्याला निगेटिव्ह घ्यायचा आहे. आन्सर मायनसमध्ये मिळणार आहे. आणि निगेटिव्ह नंबर असेल त्याचा पॉवर जर इवन असेल, पॉवर इवन म्हणजे 2, 4, 6, 8, 10 याप्रमाणे पॉवर जर इवन असेल तर आन्सर आपल्याला पॉझिटिव्ह घ्यायचा आहे. पहा येथे निगेटिव्ह नंबर आहे त्याचा पॉवर ऑड 5 आहे म्हणजे पॉवर ऑड आहे. निगेटिव्ह नंबरचा पॉवर जर ऑड असेल तर आपल्याला आन्सर निगेटिव्हमध्ये घ्यायचा आहे. म्हणजे याचा आन्सर काय मिळेल आपल्याला? निगेटिव्ह म्हणजे -243. बरोबर आहे. देअरफोर याची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल? इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, इकडे डिव्हिजनमध्ये येतील म्हणजे 1701/243 मायनसमध्ये येतील. हे मायनस साईन बरोबर आहे म्हणजे हा नंबर मायनसमध्ये डिव्हिजनमध्ये या साईडला येणार आहे. आता येथे 3 आहेत, कंप्लीट भाग जाईल का? 3 ने 1 कधी येतील 3च्या टेबलमध्ये? 3ला 7 म्हणजे 243ला जर आपण 7 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर हे मिळेल का? बरोबर आहे. पहा या नंबरने कंप्लीट 7 ने डिवाइड होईल हा नंबर 7, परंतु हे मायनस आहे म्हणजे आपल्याला आन्सर मिळेल -7. एची व्हॅल्यू काय मिळेल? -7. देअरफोर ए म्हणजे त्या सिक्वेन्सची पहिली टर्म काय असेल? -7. नेक्स्ट सब क्वेश्चन 4. पहा पहिली टर्म दिलेली आहे, 6th टर्म दिलेली आहे आणि आपल्याला आरची व्हॅल्यू काढायची आहे म्हणजे रेशो काय असेल?
फॉर्म्युला तोच अप्लाय करायचा, रेशो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सोल्युशन, आपल्याला पहिली टर्म दिलेली आहे 2/3. 6वी टर्म म्हणजे T6ची व्हॅल्यू आहे 162. पहा, पहिली टर्म माहिती आहे, 6वी टर्म माहिती आहे, तर रेशो आपल्याला काढायचा आहे. आरची व्हॅल्यू काय असेल? फॉर्म्युला हाच वापरायचा. वी नो TN म्हणजे AR आणि आरचा पॉवर n-1. TN T6 घेऊ आपण. देअरफॉर T6 इक्वल टू AR आणि यांची व्हॅल्यू आपण 6 पुट केली, येथे पण यांची व्हॅल्यू 6 पुट करणार. बरोबर आहे. T6ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 162. एची व्हॅल्यू फर्स्ट टर्म दिलेली आहे 2/3. रेशो आपल्याला काढायचा आहे. आरची व्हॅल्यू फाइंड आउट करायची ॲज इट इज. आर म्हणजे आर ॲज इट इज, कारण ती व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. 6 - 1 5 मिळेल आपल्याला. पण आता काय सिम्प्लिफाय करता येईल आपल्याला? हे या साईडला आणू आपण. देअरफॉर म्हणजे या साईडला काय राहील? आरचा पॉवर 5 इक्वल टू हे या साईडला आणू म्हणजे काय होईल? 162. हे डिव्हिजनमध्ये 3 आहेत तर इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये येतील, आणि हे मल्टिप्लिकेशनमध्ये 2 आहेत तर इकडे डिव्हिजनमध्ये येतील. बरोबर आहे. आता हे कॅल्क्युलेशन करू आपण. 2ने डिवाइड करू 162 म्हणजे 81 होतील. बरोबर आहे. 81 × 3. पहा, मागच्याच प्रॉब्लेममध्ये आपण सॉल्व केलेलं आहे. 81 × 3. 81 × 3 म्हणजे काय? 243. बरोबर आहे. परंतु 243 म्हणजे हे पण पाहिलेलं आहे आपण मागच्या प्रॉब्लेममध्ये, 3चा 5th पॉवर आहे. 243 म्हणजे काय? 3चा 5th पॉवर. बरोबर आहे. 3चा 5th पॉवर. पहा, येथे पॉवर इक्वल आहेत, हे साईन पण इक्वल आहे. ही टर्म या टर्मला इक्वल आहे, कारण इथे इक्वल आहे. ही टर्म या टर्मला इक्वल आहे. बरोबर आहे. आणि पॉवर पण इक्वल आहेत. याचाच अर्थ काय होतो? ही जी व्हॅल्यू आहे ती हीच आहे, म्हणजे आरची व्हॅल्यू किती आहे? 3. देअरफॉर आर इक्वल टू 3. कारण हे दोन्ही इक्वल आहेत. हा पॉवर जो आहे तोच पॉवर हा आहे, म्हणजे आर आणि 3 इक्वल असायला पाहिजेत. देअरफॉर आरची व्हॅल्यू 3 म्हणजे रेशो किती असेल? 3 असेल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. व्हिच टर्म ऑफ दी GP. पहा, इथे आपल्याला सिक्वेन्स दिलेली आहे. ही सिक्वेन्स GPमध्ये आहे. तर या GPची 5⁻10 ही टर्म कितवी असणार आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. व्हिच टर्म कितवी असणार आहे? ही पहिली, ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी. पहा, 5⁻10 याची जी काही व्हॅल्यू असेल ती कितवी टर्म असणार आहे? सपोज ही T1 आहे, ही टर्म T2, ही T3 आहे, ही T4. आता ही टर्म कितवी आहे आपल्याला माहिती नाही. सपोज TN आहे. ती टर्म T1 आपण कन्सिडर करू. म्हणजे आपल्याला इथे कोणती व्हॅल्यू फाइंड आउट करायची? फक्त Nची. आता येथे आपल्याला माहिती आहे ही पहिली टर्म आहे. बरोबर आहे. म्हणजे येथे 1 म्हणजे पहिली टर्म, ही 2, येथे 2 आहे म्हणजे ही दुसरी टर्म, येथे 3 म्हणजे ही तिसरी टर्म आहे. तर आता ही TN, आता ही कितवी आहे आपल्याला माहिती नाही, म्हणजे येथे आपल्याला Nची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. कितवी टर्म आहे Nची व्हॅल्यू फाइंड आउट करू. पहा, सोल्युशन दिलेलं काय आहे लिहून घेऊ आपण. हेअर T1ची व्हॅल्यू 5 आहे. बरोबर आहे. TN इक्वल टू म्हणजे ही व्हॅल्यू आपली TNची आहे. ही सपोज TNची व्हॅल्यू आहे. TNची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 5⁻10. आपल्याला कितवी टर्म आहे? व्हिच टर्म म्हणजे Nची व्हॅल्यू काढायची आहे. Nची व्हॅल्यू किती आहे? पण आपल्याकडे फॉर्म्युला जो आहे TNच्या फॉर्म्युल्यासाठी आपल्याला रेशो लागतो. आपण रेशो फाइंड आउट करू. हेअर T2/T1 इक्वल टू 25/5. T2/T1 5. सर्व रेशो चेक करायची गरज नाही, कारण सिक्वेन्स GPमध्ये दिलेली आहे. फक्त आपल्याला आरची व्हॅल्यू दिलेली नाही, त्यामुळे आपण हा रेशो चेक केला. आरची व्हॅल्यू किती आहे? 5 आहे. आता आरची पण व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. माहिती आहे फॉर्म्युला. वी नो TN इक्वल टू AR आणि आरचा पॉवर n-1. बरोबर आहे. व्हॅल्यू पुट करू. TNची व्हॅल्यू ही आहे 5⁻10.
शेवटची टर्म किती आपल्याला दिलेली आहे 5^10. तर इक्वल टू एची व्हॅल्यू आहे, ए म्हणजे पहिली टर्म, येथे एची पहिली टर्म T1 म्हणजे काय पहिली टर्म किंवा एल ए आहे इथे. T1 म्हणजे फर्स्ट टर्म 5 आहे. आरची व्हॅल्यू 5 आहे. एनची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, बरोबर आहे, म्हणजे n-1 ती व्हॅल्यू माहिती नाही आपल्याला. TNची व्हॅल्यू दिलेली आहे, परंतु एनची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. त्यासाठी आपण येथे काय करू, हे 5 आहेत आणि येथे इंटू आहे, मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे 5 × 5 याप्रमाणे आहे आणि 5चा पॉवर काय आहे n-1, बरोबर आहे. ए म्हणजे 5, आर म्हणजे 5 आणि आरचा पॉवर n-1. आता बेस सेम आहे, आपल्याला हा रूल माहिती आहे, एचा पॉवर m असेल इंटू एचा पॉवर n असेल तर पॉवरची काय होते ॲडिशन होते, बरोबर आहे. बेस एकच घेणार आपण आणि पॉवरची ॲडिशन होईल, बरोबर आहे. दोघांचा बेस सेम आहे तर पॉवरची ॲडिशन होईल. येथे काहीच नाही म्हणजे 1 आहे, बरोबर आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो, बेस एकच घेणार आपण 5 आणि पॉवरची ॲडिशन म्हणजे 1 + n-1, बरोबर आहे. हा पॉवर आणि हा पॉवर दोघांची ॲडिशन 1 + n-1. हे -1 + 1 कॅन्सल होतील, म्हणजे 5चा पॉवर किती राहील n. इकडे काय आहे 5चा पॉवर 10. पहा इकडे 5 आहेत, इकडे 5 आहेत, इकडे 10 आहेत, इकडे n आहे, परंतु हे इक्वल आहेत. 5 बेस 5 आहे, येथे पण बेस 5 आहे आणि इक्वल आहे, म्हणजे पॉवर इक्वल असायला पाहिजेत, म्हणजे nची व्हॅल्यू किती पाहिजे 10. देअरफॉर n = 10. nची व्हॅल्यू 10. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. फॉर व्हॉट व्हॅल्यूज ऑफ x. एक्सची अशी कोणती व्हॅल्यू घ्यायची आपण की या 3 टर्म GPमध्ये होणार आहेत. GPमध्ये होण्यासाठी ही व्हॅल्यू कोणती घ्यायची आपण एक्सची, म्हणजे 3 टर्म GPमध्ये असणार आहेत. याचं सोल्युशन कसं लिहिणार आपण. सपोज या 3 टर्म GPमध्ये आहेत. इफ 4/3 x आणि 4/27 या 3 टर्म सपोज GPमध्ये आहेत. इफ दिस टर्म आर इन GP. या 3 टर्म जर GPमध्ये असेल तर ही T1ची व्हॅल्यू होईल, ही T2ची आणि ही T3ची, बरोबर आहे. यांचा रेशो कसा पाहिजे आपल्याला कॉन्स्टंट पाहिजे, म्हणजे आपण काय लिहिणार T2/T1 इक्वल आहे T3/T2, बरोबर आहे. हा रेशो आणि हा रेशो इक्वल असायला पाहिजे. देन इफ या 3 टर्म जर GPमध्ये असतील तर त्यांचे हे रेशो इक्वल असायला पाहिजेत. आता व्हॅल्यू पुट करू आपण. T2ची व्हॅल्यू काय आहे, T2ची व्हॅल्यू x आणि T1ची व्हॅल्यू 4/3, बरोबर आहे. इक्वल टू T3ची व्हॅल्यू 4/27 आणि याला डिवाइड करायचं T2ची व्हॅल्यू x ने. हे सॉल्व करू आपण, म्हणजे xची व्हॅल्यू मिळेल आपल्याला. एक्सला डिवाइड करायचं आहे, एक्सला डिवाइड करायचं आहे 4/3 ने, बरोबर आहे. आता हे साईन आपण चेंज करू, म्हणजे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर हा रेसिप्रोकल होईल, म्हणजे 3 वर जातील आणि 4 खाली येतील, म्हणजे काय होईल 3x/4. ही व्हॅल्यू काय होईल 3x/4. समजत नसेल तर याप्रमाणे करून पाहायचं. आता इथे काय आहे 4/27 आहेत, त्याला डिवाइड करायचं आहे, बरोबर आहे. T3 म्हणजे 4/27, त्याला डिवाइड करायचं आहे T2 ने आणि T2 म्हणजे x आहे. हा जर आपण रेशो 4/27 हे साईन मल्टिप्लिकेशन करायचं आणि हा रेशो करायचा, म्हणजे 1 वर जातील x खाली येतील, म्हणजे काय मिळेल आपल्याला 4/27x याप्रमाणे. याचा आन्सर काय मिळेल आपल्याला 4/27x आणि याचा आन्सर काय मिळेल आपल्याला 3x/4. याचा आन्सर काय येत आहे 3x/4. हे 3 वर जातील 3x/4 आणि हे 4 वर आहेत. इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, कारण एक्सची व्हॅल्यू काढायची आपल्याला, बरोबर आहे. फाइंड x.
पहा आता एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर होतील आणि 27 इंटू 3 म्हणजे 81 होतील. 81 एक्स स्क्वेअर हा मल्टिप्लिकेशन इक्वल टू 4 इंटू 4 16. आपल्याला एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू काढू. एक्स स्क्वेअर म्हणजे काय मिळेल 16 आणि हे 81 हे 81 डिव्हिजनमध्ये येतील. आपल्याला एक्सची काढायची आहे. पहा इथे स्क्वेअर आहे, आपण स्क्वेअर रूट काढू. देअरफॉर एक्सची व्हॅल्यू पहा दोन व्हॅल्यू घेतल्या तरी चालेल. 16चा स्क्वेअर रूट प्लस किंवा मायनस मिळेल आपल्याला 4 आणि 81चा स्क्वेअर रूट 9. पहा एक्सची व्हॅल्यू आपल्याला ही पाहिजे प्लस 4/9 किंवा मायनस 4/9. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 फॉर अ सिक्वेन्स. पहा एका सिक्वेन्ससाठी TN ची व्हॅल्यू ही आहे. TN ची व्हॅल्यू पहा इकडे TN आहे आणि इकडे पण एनच्या फॉर्ममध्ये आहे. TN ची व्हॅल्यू ही दिलेली आहे. शो दॅट इज सिक्वेन्स. तर ती सिक्वेन्स GPमध्ये आहे म्हणून दाखवा. म्हणजे आपल्याला फक्त TN ची व्हॅल्यू दिलेली आहे, तर सिक्वेन्स आपल्याला GPमध्ये दाखवायची आणि फर्स्ट टर्म पण काय आहे फाइंड आउट करायची आणि कॉमन रेशो पण काय आहे फाइंड आउट करायचा आहे. पहा TN ची व्हॅल्यू एनच्याच फॉर्ममध्ये आहे. पहा त्या सिक्वेन्समधील कोणतेही टर्म काढायचे असेल तर हा फॉर्म्युला आहे आणि TN ची व्हॅल्यू ही आहे. पहा याचं सोल्युशन लिहू आपण. TN इक्वल टू गिवन आपल्याला दिलेलं आहे. TN ची व्हॅल्यू इक्वल टू 5n-1 अपॉन 5n-3 अपॉन 2n-3 ही झाली TN ची व्हॅल्यू. जर आपल्याला पहिली टर्म काढायची असेल तर n ऐवजी 1 पुट करू आपण. बरोबर आहे. n इक्वल टू 1 तर पहिली टर्म मिळेल आपल्याला. म्हणजे 5 यांची व्हॅल्यू 1 पुट करू 1-3 अपॉन 2 n ऐवजी 1 पुट करू 1-3. हे काय होतील 5 1-3 म्हणजे -2 होईल अपॉन 2 1-3 म्हणजे 2चा पॉवर किती होईल -2 होईल. पॉवर मायनस आहे म्हणजे हे खाली आणू हे वर आणू तर पॉवर प्लसमध्ये होतील. म्हणजे 2चा पॉवर 2 होईल आणि 5चा पॉवर 2 होईल. बरोबर आहे. हे काय होईल 2चा पॉवर 4 आणि 5चा स्क्वेअर म्हणजे 25. ही पहिली टर्म आहे. बरोबर आहे. हीच आपली पहिली टर्म येणार आहे. परंतु सिक्वेन्स आपण आधी GPमध्ये दाखविणार आहोत. ही झाली पहिली टर्म. बरोबर आहे. आता T2 ची व्हॅल्यू काढू आपण. तर n ची व्हॅल्यू 2 पुट करू आपण या फॉर्म्युल्यात. म्हणजे 5 n ऐवजी 2 पुट करू 2-3 अपॉन 2 n ची व्हॅल्यू 2 पुट करणार 2-3. पहा हे सॉल्व करू. 2-3 म्हणजे पॉवर -1 होईल. बरोबर आहे. आणि 2चा पॉवर -1 पॉवर मायनस आहे त्यामुळे ही टर्म खाली आणू. येथे पॉवर मायनस आहे ही टर्म वर नेऊ आपण म्हणजे पॉवर प्लस होतील. -1 पॉवर +1 लिहिण्याची गरज नाही आणि 5 असं लिहिता येते आपल्याला. ही T2 आणि T3 काढू आपण. आपल्याला रेशो इक्वल दाखवायचे आहेत त्यासाठी आपण या टर्म फाइंड आउट करणार आहोत. T3 म्हणजे 5 यांची व्हॅल्यू 3 पुट करू 3-3 2 3-3 यांची व्हॅल्यू 3 पुट केली आपण. 3-3 म्हणजे 5चा पॉवर 0 2 3-3 म्हणजे पॉवर 0. पहा कोणत्याही नंबरचा पॉवर 0 असेल तर आन्सर 1 मिळते. म्हणजे 1/1 5 म्हणजे 1 1/1 म्हणजे 1. T3 आता हे दोन रेशो आपण फाइंड आउट करू. T3/T2 आणि T2/T1 हे जर रेशो इक्वल असतील तर दिलेली सिक्वेन्स आपली GPमध्ये असणार आहे. हेअर T3/T2 पहा अजून एक व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट करू शकता. T4 ची व्हॅल्यू. T3/T2 T3 ची व्हॅल्यू 1 आणि T2 ची व्हॅल्यू 2/5 1/2/5 म्हणजे 1चा याचा 2/5चा रेसिप्रोकल 1/1 म्हणजे याचा आन्सर काय मिळेल आपल्याला 5 वर जातील म्हणजे 5/2. बरोबर आहे. हा रेशो किती मिळाला आपल्याला कॉन्सिक्युटिव्ह टर्मचा रेशो आपल्याला 5/2 मिळत आहे. T3/T2 आता T2/T1 चेक करू आपण. T2/T1 T2 ची व्हॅल्यू 2/5
आणि T1ची व्हॅल्यू 4/25. 4/25 पहा हे 2/25 आहेत. हा साईन मल्टिप्लिकेशन करू आपण तर हे वर जातील हे खाली येतील म्हणजे 25 वर जातील 4 खाली येतील बरोबर आहे. 2 ने डिवाइड करू तर हे 2 होतील 5 ने डिवाइड करू तर हे 5 होतील म्हणजे आन्सर काय मिळत आहे 5/2. हा रेशो पण आपल्याला 5/2 मिळत आहे आणि हा रेशो पण आपल्याला 5/2 मिळत आहे बरोबर आहे. म्हणजे आपण काय लिहिणार पुढे लिहिणार देअरफॉर हे रेशो कॉन्स्टंट आहेत म्हणजे हा रेशो T3/T2 इक्वल आहे T2/T1. दोन्ही पण रेशो आपल्याला किती मिळत आहेत 5/2 5/2 बरोबर आहे 5/2. रेशो येथे लिहिणार आपण हेअर पहिल्या प्रॉब्लेममध्ये जे सेंटेन्स लिहिलं आपण तेच लिहायचं आहे. हेअर रेशो ऑफ कॉन्सेक्युटिव्ह टर्म्स आर इक्वल रेशो इक्वल आहेत. देअरफॉर दॅट सिक्वेन्स इज इन GP. दॅट सिक्वेन्स इज इन GP. ती सिक्वेन्स GP मध्ये आहे. आता हेअर फर्स्ट टर्म म्हणजे काय याची व्हॅल्यू फर्स्ट टर्म किती आहे आपली T1 म्हणजे काय 4/25. पण आपल्याला प्रूफ करायचं होतं म्हणजे दाखवायचं होतं आपल्याला GP मध्ये सिक्वेन्स आहे. आपण रेशो फाइंड आउट केले यावरून आपण पहिली दुसरी तिसरी टर्म काढली रेशो फाइंड आउट केले रेशो इक्वल आलेले आहेत रेशो इक्वल आहेत कॉमन रेशो इक्वल असल्यामुळे सिक्वेन्स आपली GP मध्ये आहे. आता फर्स्ट टर्म पण आपल्याला फाइंड आउट करायची आहे. फर्स्ट टर्म म्हणजे ही टर्म T1 ती एवढी आहे बरोबर आहे 4/25 आणि आपल्याला कॉमन रेशो पण फाइंड आउट करायचा आहे आणि कॉमन रेशो आपण फाइंड आउट केलेला आहे आणि कॉमन रेशो किती आहे कॉमन रेशो हा रेशो 5/2 याप्रमाणे आपल्याला प्रूफ करायचा आहे. राहिलेले प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करू. समजले मित्रांनो धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.